नमस्कार. काय चाललं माझ्या मित्रांनो? काय चाललंय काय नाही? बरं आहे का तुमचं? बघा, हे असा परिचय आपला कापूस आहे. कापूस आमच्यावाला अशा परिस्थिती आहे. काही तूर लावलेले आहे. का आपल्या शेळी पालन केलेलं आहे आपण. अशा पद्धतीने आपण जाळी कंपाऊंड घेतलेला आहे. जाळी कंपाऊंड आहे हे. आणि जाळी कंपाऊंडवर अशा पद्धतीने आपण येलं लावलेलं आहे. दोडका किंवा अशा. आणि ही गव्हाण आहे, शेळ्याची गव्हाण आहे ही. एका वैरणीची व्यवस्था अशा पद्धतीने केलेली आहे शेळाडांशी. एका एक कडबा आहे. एका शेळ्याची व्यवस्था अशी केलेली आहे. कडबा आहे, कडबा ह्याच्यात बारीक कडबा घेऊन ठेवलेला आहे उन्हाळ्यामध्ये. शेळ्याची व्यवस्थित अशी केलेली आहे. एका शेळ्याला आपल्या मच्छर अशा पद्धतीने शेळ्या आहेत आपल्या. शेळ्याची मुख्य शेळ्या अशा गपची बसल्या पाहिजेत. अशा हिशोबात आपण त्यांची करमणूक आणि मनोरंजन केलेलं आहे शेळ्याचं. शेळ्याची मनोरंजन आहे. साऊंड लावलेला आहे. साऊंडामध्ये नेम रिकॉर्ड केलेला आहे. अशी शेळी अशी कशाला भिली नाही पाहिजे या अशा पद्धतीने शेळीचं हे मनोरंजन आहे. आणि शेळी अशा पद्धतीत थांबलेली पाहिजे. खडखड नाही वाजलं पाहिजे. अशा पद्धतीने शेळी बुजली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण ही सेवा केलेली आहे शेळ्याची. हे शेळ्याची मनोरंजन आहे. जसं आपल्याला करमणूक असते, टाइमपास करायला असतो का, टी व्ही असावा काय असावा आपल्याला असं वाटतंय, तसं शेळ्याला आपण साऊंड एक फिट केलेला आहे. साऊंडमध्ये आपण नेमरी सेट केलेले आहे, ब्लूटूथ कनेक्ट केलेलं. हे एक शेळ्याचं मनोरंजन आहे. अशा पद्धतीने आपण हे अशा व्यवस्था पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि मित्रांनो, लई काय नाही, पण 2 आपण शेळ्या घेतल्या होत्या आणि एका महिन्यामध्ये गाभणी शेळ्या घेतल्या होत्या आणि त्याचे विस्तार असा वाढलेला आहे. 2 शेळ्या घेतल्या होत्या, मोठी आणि लहान 2 होत्या. 4 शेळ्यामध्ये आपण उत्पन्न जवळजवळ आता बरंचशी झालेला आहे. 4चे आता कमीत कमी सगळ्या शेळ्या 2-2 पिल्ले दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण 6 पिल्ले झालेले आहेत. एक अशा पद्धतीने आपण बेनेकरता बोकूड ठेवलेला आहे. अशा पद्धतीने बोकूड आहे आपला. एक अशा पद्धतीने आपला बोकूड आहे बेण्याचा. हे वणकर मुंकर आहे का. अशा पद्धतीने आपण एक बेण्याचे बोकूड ठेवलेला आहे जातवानी. एका असे पिले ते कसे तुम्हाला आवड असेल तर नवीन असेल, तुम्ही यूट्यूबला कुणी नवीन असेल तर आपला तुम्हाला असं करायचं असेल तर सबस्क्राईब करा आपला आणि लाईक करा तुम्हाला आवडतं तर. अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जे करायचं असेल ती स्वल्प आहे. 1-1.5 लाख रुपये खर्च येतो त्याला. अशा पद्धतीने तुम्ही जर करायचं असेल तर आपल्याला जमीन आहे 2 एकर. 2 एकरमध्ये आपण पूर्ण हे केलेलं आहे कापूस आणि त्याचं व्यवस्था. त्या काही मका आहे तुम्हाला दिसत असेल तर ही शेळ्याला मका केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण करीत आहे.
लय कुटाणे करायची गरज नाही आणि लय खर्चही नाही या. बाहेर गावी जाऊन असे क्षेत्र म्हणजे जवळजवळपास 3-4 किलोमीटर अंतर जाऊन आपण गवत काडी आणत आहे शेळ्याला. दुपारीपर्यंत चारित आहे. दुपारून आपण थोडे पाय मोकळे करायचे शेळ्यांचे. अशा पद्धतीने आपली गाडी आहे. गाडीवर आपण शेळ्याला खायला आणतो आणि त्याला पुरवितो. कसं तुम्हाला आवड असेल तर आपल्याला लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूबला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कसा वाटला आपलं हे व्यवस्थित बरं वाटलं ना तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ओके वाटलं असलं तर.